आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी होणार। शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय। 11वी प्रवेशाच्या 3 फेऱ्या कोट्याद्वारे होणार। पहिल्या विशेष फेरीनंतर मुंबई विभागात 2,15,766 जागा रिक्त। मुंबई विद्यापीठाच्या सर्व वसतिगृहांच्या शुल्कात 74% वाढ। यंदापासून विद्यार्थ्यांकडून 11,500 रुपयांची आकारणी सुरू। कॅडबरी जंक्शन इथे ठाणे महापालिकेचं 32 मजल्यांचं नवं मुख्यालय उभारणार। पालिकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून 572 कोटींचा खर्च अपेक्षित। खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी मिळवण्याच्या निक्षारीकरण प्रकल्पाची पुनर्निविदा काढणार। निविदा प्रक्रियेत घोटाळा झालेल्या काँग्रेसच्या आरोपानंतर बीएमसीचा निर्णय। भारतातील 55.6% लोक पौष्टिक आहारासाठी खर्च करण्यासाठी असमर्थ। द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी आणि WHOच्या अहवालातून समोर। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांनी नोंदवलेल्या ई-फसवणूक नुकसान भरपाईच्या रकमेत तिप्पट वाढ। 2023 या वर्षामध्ये ग्राहकांना 140 कोटींची भरपाई। छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचा प्रकार। घाटी रुग्णालयात रॅगिंग झाल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट। किरकोळ बाजारात 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण। टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांपर्यंत। आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले।